नमस्कार, आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला तुरीच्या दाण्यापासून छोले भात कसा करायचा ते दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हे तुरीचे 1 वाटी दाणे काढून घेतलेले आहे। हिरवे कच्चे असे दाणे आहे मस्त। आणि मी आता कढईमध्ये तेल घालून घेते। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आपल्याला। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी व्यवस्थित तडतडू द्या, नाहीतर ती कडवट लागते। मोहरी तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाणे, कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडी शिमला मिरची सुद्धा घेतलेली आहे मी, आणि एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये घालणार आहे। आपण भाज्या याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार घालू शकता, आपल्याला ज्या आवडत असतील त्या। परंतु मी छोले भात करत असल्यामुळे मी जास्त भाज्या घातलेल्या नाही। आणि 1 वाटी जे मी हिरवे छोले तुरीचे काढून घेतलेले आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेते। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ना। थोडंसं मी याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहे, मला जिरं घालायची आठवण नव्हती। याच्यामध्ये थोडीशी धनेपूड, थोडं लाल तिखट, गरम मसाला आपण जो घालत असाल तो गरम मसाला घ्या, थोडी हळद, आणि व्यवस्थित मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घ्या। आता याच्यामध्ये मी चिमूटभर हिंग घालून घेणार आहे। मी हिंग आधी घातलेला नव्हता कारण की तो जळू शकतो। 5 मिनिटासाठी हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला भाज्या। आपण बटाटा शिजला का ते बघू आधी। बटाटा शिजल्यानंतरच आपल्याला भात घालायचा आहे। थोडा शिजायचा बाकी आहे। परत मी झाकण ठेवून 2 मिनिटासाठी शिजवून घेते। याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। भातामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे थोडं मीठ कमीच घाला। दाणे आणि जो बटाटा आपण घातलेला आहे शिजण्यासाठी मी थोडं मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये। हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपल्याला। हा भात तुम्ही कुकरमध्ये सुद्धा डायरेक्ट अशा पद्धतीने भाज्या शिजवून डायरेक्ट तांदूळ टाकून शिजवू शकता। परंतु हे जे छोले आहे हे छोले दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात, म्हणून मी अशा पद्धतीने करून घेते। तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता। तर याच्यामध्ये मी भात घालून घेते। थोडी साखरसुद्धा चवीनुसार घालून घेते मी, म्हणजे साखरेमुळे याला चव छान येते। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कोथिंबीर घालते मी, थंडीच्या दिवसात कोथिंबीर खूप छान येते। हिरवी कच्ची कोथिंबीर घातलेली आहे, आणि 2 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला भात। मस्त असा छोले भात तयार झालेला आहे। आता मी सर्व करते। तुम्ही याच्यामध्ये फोडणीमध्ये आंबटपणा येण्यासाठी थोडा टोमॅटोसुद्धा आवडीनुसार घालू शकता, तुम्हाला आवडत असल्यास। आता मी सर्व करते। चवदार असा छोले भात किंवा छोले पुलाव तयार झालेला आहे। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्कीच मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।